नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स द पोएट्री ऑफ लॉजिकल आयडियाजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मागच्या सेशनमध्ये आपण सबट्रॅक्शन पाहिलं होतं, म्हणजेच वजाबाकी. त्याच्या आधी आपण ॲडिशन सुद्धा बघितलेलं आहे. तर आज आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. आता मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? द नंबर ऑफ टाइम्स अडिशन ऑफ अ सेम नंबर इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार. ठीक आहे. तर आपण ते शिकलेलोच आहे, मागच्या वर्षी तुम्ही शिकलेलंच आहात. ते 3rd स्टँडर्डमध्ये याचं बेसिक झालेलं असतं. तर आपण थोडंसं रिव्हिजन करूया, म्हणजे तुम्हाला परत येऊन जाईल ते. ठीक आहे. तर इथे बघूयात आपण काय दिलेलं आहे. 8 डझन बनानाज वेअर बॉट टू गिव्ह टू द चिल्ड्रन. 8 डझन बनाना बॉट केलेले आहेत मुलांना देण्यासाठी. तर महेंद्र काय म्हणतोय, 1 डझन बनानाज इज 12 बनानाज. हाऊ मेनी आर 8 डझन. एका डझनमध्ये किती बनाना असणार आहेत? तर 12. नंबर ऑफ पीसेस किती असणार आहेत बनानाचे? तर 12 असणार आहेत. मग 8 डझनमध्ये किती बनाना असतील? तर तुम्ही 12, 12, 12, 12 असे ॲड करायला पाहिजेत 8 टाइम्स. राईट. त्यावेळेला 8 डझनमध्ये किती बनानाज असतील ते तुम्हाला मिळणार आहे. तर कुणाल काय म्हणतोय, टू फाइंड आउट वी मस्ट मल्टिप्लाय 12 बाय 8. आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी 12नी 8ला मल्टिप्लाय करायला लागेल. दिस मल्टिप्लिकेशन कॅन बी डन युजिंग द लॅटिस मेथड. ओके, म्हणजे ही मेथड इथे दिलेली आहे. तर आपण हे शिकलेलो आहे. तर या मेथडनुसार अशी मांडणी करून तुम्ही याचा आन्सर फाइंड करू शकता. सो लेट्स यूज दिस मेथड. तर ही मेथड बघूया काय. 12 इज इक्वल टू 10 प्लस 2. इथं 12ला स्प्लिट केलेला आहे. स्प्लिट करताना त्यांनी आधीचा होल नंबर जो आपल्याला कॅल्क्युलेशनला इझी पडतो तो आहे 10 आणि 2. 10 प्लस 2 इज इक्वल टू 12 असं घेतलेलं आहे. आता बघा इथे कसं मांडणी केलेली. इथे 10 लिहिलेलं आहे, इथे 2 लिहिलेलं आहे हॉरिझॉन्टली, राईट. आणि इथे व्हर्टिकलमध्ये 8 घेतलेलं आहे आणि त्याचं इथं मल्टिप्लिकेशन साईन आहे, बरोबर. मग 10 इंटू 8 इज इक्वल टू 80 आणि 8 इंटू 2 इज इक्वल टू 16. राईट. सेम रेंजमध्ये बघायचं आहे. 10 इंटू 8 इज इक्वल टू 80 आणि 8 इंटू 2 इज इक्वल टू 16. मग या दोन्ही नंबर्सचं ज्या वेळेला 80 प्लस 16 हे दोन्ही तुम्ही ॲड करणार त्यावेळेला तुम्हाला आन्सर मिळणार आहे, राईट. मग 80 प्लस 16चं ॲडिशन येते 96. म्हणजे काय आलं याचं आन्सर? 8 डझन बनाना मीन्स 96 बनानाज. ओके. मग कमल काय म्हणते, नाव आन्सर दिस. आता हे आन्सर करा. स्टुडंट्स आर स्टँडिंग इन 15 रोज फॉर अ ड्रिल. स्टुडंट्स उभारलेले आहेत 15 रोजमध्ये. देर आर 37 स्टुडंट्स इन ईच रो. एका रोमध्ये आहेत 37 स्टुडंट्स आणि अशा टोटल नंबर ऑफ रोज आहेत 15. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर ऑल टुगेदर. एकूण किती स्टुडंट्स आहेत असं विचारलेलं आहे. महेंद्र म्हणतो, आय विल टेल यू. मी सांगतो. टू आन्सर दिस आय विल हॅव टू मल्टिप्लाय 37 बाय 15. याच्यासाठी 37ला 15नी मल्टिप्लाय करायला लागेल. मग 37चं मांडणी कशी होते, 37 जर स्प्लिट केलं तर कसं होतं, 30 प्लस 7. मग इथे लिहिलं 30 प्लस 7 आणि 15 होतं 10 प्लस 5 म्हणून इथं 10 5 लिहिलं. यातलं तुम्ही उलटे पण नंबर्स लिहू शकता. इथे 10 आणि 5 लिहिलं आणि इथं 30 आणि 7 लिहिलं ना, तरी आन्सर तुमचं सेमच येणार आहे. ठीक आहे. मग असं लिहिल्यानंतर 30 इंटू 10 300, 10 इंटू 7 70, 30 इंटू 5 5 3 जा 15 and 0 as it is and 5 into 7 35. ठीक आहे. असे तुम्हाला 4 नंबर्स मिळाले. आता या 4ही नंबर्सची ॲडिशन करायची. ठीक आहे. या 4ही नंबरची ॲडिशन केल्यावर आन्सर काय येणार आहे बघा. 300 प्लस 150 प्लस 70 प्लस 35 केल्यानंतर आन्सर येणार आहे 555 म्हणजे 555. म्हणजेच काय आलं याचा आन्सर, 37 रोज 15 रोज आणि एका रोमध्ये 37 स्टुडंट्स. मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स झाले 555. आता इथे दिलेलं आहे मल्टिप्लाय द फॉलोविंग. आता मल्टिप्लिकेशन करताना सुद्धा राईट टू लेफ्ट करायचं असते. सिंगल डिजिट इझी जातात, त्याच्यासाठी तुम्हाला टेबल्स येणं खूप इम्पॉर्टंट आहे. ॲटलिस्ट 20पर्यंत टेबल्स येणं, ॲटलिस्ट 15पर्यंत, 20 नाही म्हणत मी,
20पर्यंत आले तर चांगलंच आहे, पण 15पर्यंत तरी यायलाच पाहिजे. ठीक आहे, तर आपण बघूयात काय दिलेलं आहे क्वेश्चन. 53 × 8, मग 8 3 जा 24, मग 4 युनिट प्लेसला आणि 2 कॅरी ओव्हर, मग 5 8 जा 40, 40 प्लस 2 कॅरी ओव्हरचं ॲड करायला लागेल 40 मध्ये, ते येणार आहे 42, म्हणजे 4 2 आणि 4 म्हणजे 424 असा आन्सर येणार. त्यानंतर 25 9 जा डायरेक्ट येणार नाही आहे, मी सांगू शकते ॲक्च्युली डायरेक्ट याचा आन्सर येत आहे 225, कारण मला 25चा टेबल येतो. त्यानंतर 86 × 5, 6 5 जा 30, म्हणजे इथे युनिट प्लेसला 0 3 कॅरी ओव्हर, 30चं 3 आणि 0 असतं, मग 0 ॲज इट इज लिहायचा आणि 3 कॅरी ओव्हर करायचा. 8 5 जा 40, 40 प्लस कॅरी ओव्हरचा 3, 40 प्लस 3 43, म्हणजे 430 असं आन्सर येणार. त्यानंतर 75 × 11, 11 5 जा 55, मग 5 ॲज इट इज आणि दुसरा 5 कॅरी ओव्हर, 11 7 जा 77, 77 प्लस 5 82, म्हणजे 825, 825 असा आन्सर येणार. त्यानंतर 41 × 14, मग 14 1 जा 14, मग 14चा 4 ॲज इट इज 1 कॅरी ओव्हर, आणि 14 4 जा 64, 64 प्लस 1 5 65, मग 6 5 आणि 1 6 5 4 654 असं याचा आन्सर येणार आहे. त्यानंतर 68 × 12, 12 8 जा किती येणार आहे 96, मग 6 युनिट प्लेसला आणि 9 कॅरी ओव्हर, मग 12 6 जा 72, 72 प्लस कॅरी ओव्हरचा किती 9, राईट. एक मिनिट, 72 प्लस 9, 72 प्लस 9 येणार आहे 81, म्हणजे 816 असं याचा आन्सर येणार आहे. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः सॉल्व्ह करून बघितलं असेल तर उत्तम. ठीक आहे, त्यानंतर मल्टिप्लाइंग अ 3 डिजिट नंबर. आता 3 डिजिट नंबरचे मल्टिप्लिकेशन्स बघू. मल्टिप्लाइंग अ होल हंड्रेड्स बाय 1 डिजिट नंबर. ठीक आहे, सगळ्या 100ला 1 डिजिट नंबरनी मल्टिप्लाय केल्यावर काय येते बघूया. 4 × 100 इज ऑल्सो 4 × 100, 1h इज 100 इज इक्वल टू 4h, 4 × 1h केलं की 4h येणार ऑब्वियसली, इज इक्वल टू 400, 400 आन्सर येणार आहे. ऑल्सो 6 × 100 इज इक्वल टू 600, 2 × 400 इज इक्वल टू 2 4 जा 8, 800. ठीक आहे, अशा पद्धतीने 300 रुपीज वेअर टू बी कलेक्टेड फ्रॉम ईच स्टुडंट फॉर अ पिकनिक. प्रत्येक स्टुडंट कडून 300 रुपीज कलेक्ट केलेले आहेत. 4 स्टुडंट्स पेड ऑन द फर्स्ट डे, 4 मुलांनी फर्स्ट डेला पे केलेले आहेत. व्हॉट वॉज द टोटल अमाऊंट कलेक्टेड ऑन दॅट डे. मग पहिल्या दिवशी ची अमाऊंट किती झाली असं विचारलेलं आहे. प्रत्येक स्टुडंटला जर 300 रुपीज भरायचे असतील आणि 4 स्टुडंट्सने ते भरलेले असेल, तर आन्सर कसं काढणार, टोटल किती पैसे जमले त्याच्यासाठी. तर 300 × 4 करायला लागेल, म्हणजे 4 3 जा 12 आणि 2 झिरोज ॲज इट इज, म्हणजे 1200. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर आला 1200 वेअर कलेक्टेड ऑन फर्स्ट डे. ओके, नेक्स्ट बघूयात. If 40 students pay rupees 300 each, what is the total amount of fees collected? ठीक आहे, जर 40 स्टुडंट्सनी जर 300 रुपीज प्रत्येकी 300 रुपीज भरलेले आहेत, असे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत 40. मग टोटल अमाऊंट किती कलेक्ट झालेली असेल तर 40 × 300 करायला लागेल. 4 × 300चा आन्सर आलेलं 1200, मग 40 × 300चा आन्सर येणार आहे 12,000. अजून एक 0 ॲड होणार आहे. 4 3 जा 12 आणि टोटल नंबर ऑफ झिरोज किती आहेत 1 2 3, 3 झिरोज झाले, मग 3 झिरोज ॲज इट इज लिहून टाकायचे. सिम्पल आहे मल्टिप्लिकेशन. झिरोचं मल्टिप्लिकेशन सगळ्यात सिम्पल. हा छोटासा एक्सरसाइज आहे, बघूया. 400 × 5 किती येणार आहे 5 4 जा 20 आणि 100चे 2 झिरो म्हणजे 2000.
आता इथं 700 इंटू 2, 7 2 जा 14 आणि 100चे 2 झिरोज म्हणजे 1400. 20 इंटू 300 किती येणार आहे? 3 2 जा 6, याचा एक झिरो आणि याचे 2 झिरो, टोटल 3 झिरोज म्हणजे 6000. 3 2 जा 6 हे सेम आहे. 20 इंटू 300, 8th क्वेश्चन बघितला तर 20 इंटू 300च आहे. दोन्हीचा आन्सर सेम येणार आहे, राईट, 6000. नेक्स्ट बघूया. 4 5 जा 20 आणि त्याच्यावरती 3 झिरोज, 1 2 3 या 3 झिरोज, मग आन्सर येणार 20,000. 6 3 जा 18, 18,000 कारण 6च्या 2 झिरोज आणि 3चा 1 झिरो, टोटल नंबर ऑफ झिरोज 3 येणार आहे. 3 झिरो आल्या की ते 1000 प्लेसला जातात. 8 6 जा 48, 48,000. 9 2 जा 18, 18,000. 35 2 जा 70, 70 आणि मग इथल्या 200च्या 2 झिरोज, ठीक आहे. 70 0 0 म्हणजे टोटल 7000. त्यानंतर 600 इंटू 42. आता इथे 2 झिरोज युनिट प्लेस आणि टेन्स प्लेसला ॲज इट इज लिहून टाकायचे. आता 100 प्लेसला काय येणार? तर 6 2 जा 12, मग 100 प्लेसला 2 येणार आणि 1 कॅरी होणार. 6 4 जा 24, 24 प्लस कॅरी ओव्हरचा 1 करायचा, 1 ॲड करायचा, तर 24 प्लस 1 25 म्हणजे 25,200 असा आन्सर येणार आहे, ठीक आहे. आता इथे काय विचारलं आहे? 70ला कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केलं तर 7000 येणार आहे? तर 70ला 10नी मल्टिप्लाय केलं तर 700 येईल, मग 100नी मल्टिप्लाय केलं तर 7000 येईल, म्हणजे इथं 100 येणार आहे. हे डिव्हिजनमध्ये जात आहे, ते पण इझी आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिव्हिजन शिकणार आहोत, ठीक आहे. आता इथे पण सेम क्वेश्चन आहे. 15ला कोणत्या नंबरनी डिवाइड केल्यावर 30,000 येत आहे? तर 15चं जर तुम्ही टेबल म्हणला तर 15 2 जा 30, मग इथे फर्स्ट प्लेसला 2 येणार आहे आणि नंबर ऑफ झिरोज 3 राहिल्या म्हणून 2000 असं आन्सर येणार आहे, ठीक आहे. त्या राहिलेल्या 3 झिरोज तुम्ही इथं 2 वरती लिहून टाकायच्या, मग आन्सर येत आहे 2000, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघत. मल्टिप्लाइंग एनी 3 डिजिट नंबर बाय अ 1 डिजिट नंबर. कोणताही एक 3 डिजिट नंबर हा एका डिजिट नंबरनी मल्टिप्लाय करायचा. वन सेट ऑफ टेक्स्ट बुक कॉस्ट 245 रुपीज. एक सेट आहे टेक्स्ट बुकचा, त्याचे प्राइस आहे 245 रुपीज. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 8 सच सेट्स? तर तशा 8 सेट्सचे कॉस्ट काय असेल असं विचारलंय. ऑब्विसली मल्टिप्लिकेशन करायचं, पण 245चं आधी तुम्हाला स्प्लिट करायला लागेल. याचं स्प्लिटिंग होणार 200 प्लस 40 प्लस 5, 200 प्लस 40 प्लस 5, याला 8नी मल्टिप्लाय करायचे, तर मल्टिप्लिकेशन साईन. 8 इंटू 200 1600, 8 इंटू 40, 8 4 जा 32 आणि 0 ॲज इट इज. 8 5 जा 40, मग या तिन्हीची ॲडिशन करणार. 1600 प्लस 320 प्लस 40, आन्सर येणार आहे 1960, ठीक आहे. 8 सेट्सची कॉस्ट असणार आहे 1960 रुपीज. एक्सरसाइज बघूयात. 124 इंटू 3, 4 3 जा 12, मग 2 1 कॅरी, 3 2 जा 6, 6 प्लस कॅरीचा 1 7, 3 1 जा 3. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करा, इझी आहेत. वर्ड प्रॉब्लेम बघूया. द कॉस्ट ऑफ 1 चेअर इज ₹650. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 4 सच पेअर्स? याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 650 इंटू 4, आन्सर तुम्ही मला सांगायचं आहे. 1 स्मॉल sack of rice cost 825 rupees. How much do 5 such sacks cost? ठीक आहे. एक राईस सॅकची प्राइस आहे 825, मग 5ची विचारली, मल्टिप्लिकेशन करायचं. आन्सर याचे तुम्ही सांगायचे आहेत. हे खूप इझी आहे. मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शनपेक्षा छान वाटतं करायला, बोर होत नाही याच्यामध्ये. तर तुम्ही हे सगळे क्वेश्चन सॉल्व करा आणि आन्सर्स माझ्याशी कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. जर काही चुकलं असेल तर मी तुम्हाला रिप्लाय नक्की करेन, ठीक आहे. अजून तुमच्या मनात काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही मला इथे विचारू शकता, ठीक आहे. तुम्हाला हा सेशन कसा वाटला नक्की कळवा. थँक्यू सो मच.